दिवसाची सुरुवात येशूबरोबर एका चित्रकाराने खूप एक मोठं चित्र काढलं आणि त्या चित्रामध्ये समुद्राच्या आतमध्ये अनेक मासे एका दिशेने जात असतानाचं ते चित्र होतं. परंतु त्या चित्रामध्ये एक अजून काहीतरी विशिष्ट होतं. ते वैशिष्ट्य असं होतं की एक मासा हे उत्तरेच्या दिशेले सगळे मासे जात होते आणि तो मासा एकटाच दक्षिणेच्या दिशेला पोहत होता किंवा त्या दिशेला जात होता. म्हणजे सर्व मासे एका दिशेला जात होते आणि एकच मासा विरुद्ध दिशेला जात होता आणि त्या माशाला त्या चित्रकाराने ख्रिस्ती हे नाव दिलेलं आहे आणि त्या चित्राचं नाव त्यांनी ठेवलेलं होतं प्रवाहाच्या विरुद्ध. आणि ह्या चित्राने खूप खळबळ माजवली की असं कसं की ख्रिस्ती हा ह्या जगामध्ये राहतो परंतु तो प्रवाहाच्या विरुद्ध, इतरांच्या विरुद्ध कसा काय जात आहे. आणि ह्या चित्राला काही जणांनी वाहवा केली किंवा प्रशंसा केली, पण काही जणांनी त्या चित्राला खूप विरोध केला. आम्ही ख्रिस्ताचे म्हणून ह्या जगामध्ये जगत असताना आम्ही जगात राहतो, पण आम्हाला त्या जगात राहूनसुद्धा ह्या जगाचे व्हायचं नाही. बघा, जगाच्या नियमाप्रमाणे आपलं जीवन जे आहे हे तसं नसतं. आपण ह्या ठिकाणी काम करतो, आपण नोकरी करतो, सर्व काही करतो, पण आपण त्याप्रमाणे चालत नाही. बघा, पेत्राचे पहिले पत्र याचा 4 अध्याय आणि 4 वचन बघा काय म्हणतं. 1 पीटर चॅप्टर 4 and verse 4. ह्यामध्ये बघा पेत्र काय म्हणतो की तुम्ही त्यांच्या दंगलाच्या भरात त्यांच्याबरोबर धावत नाही याचे त्यास नवल वाटून ते तुमची निंदा करतात. बऱ्याच वेळेस असं होतं, त्या काळामध्ये होतं की ख्रिस्ती लोक विरुद्ध दिशेला जात असत, जगाच्या नियमाप्रमाणे जात नसत आणि हे लोकांना त्याबद्दल नवल वाटायचं. जगाच्या तालावर आम्ही नाचायचं नाही आहे. आम्ही आमचा प्रकाश इतरांना दिला पाहिजे. आमचं इतर जगाला आमच्यामध्ये काहीतरी वेगळेपण दिसायला पाहिजे. लोक का ख्रिस्ताचा स्वीकार करतील? कारण आमच्यामध्ये काहीतरी वेगळेपण दिसेल तर लोक ख्रिस्ताचा स्वीकार करतील. जग भ्रष्टाचार करतं म्हणून आम्ही पण भ्रष्टाचार करतो, मग त्यांच्यात आणि आमच्यात काय फरक आहे? आम्ही इतरांना फसवून पैसे कमवतो, इतर पण तसंच करत आहे, मग त्यांच्यात आणि आमच्यामध्ये काय फरक राहिला? इतर जग लबाडी करून जीवन जगत आहे, आम्ही सुद्धा लबाडी करून जीवन जगत आहे, तर त्यांच्यात आणि आमच्यात काय फरक राहणार आहे? अपशब्द लोक वापरतात, आम्ही सुद्धा अपशब्द वापरतो. ते शिव्या देतात, आम्ही सुद्धा शिव्या देतो. आमच्यात आणि त्यांच्यात काय फरक राहिला? आमच्यात काय वेगळेपण आहे की त्यांनी ख्रिस्ताला स्वीकारावं? आमच्या राहणीमान आमच्या वेगळं असलं पाहिजे. लोक सर्व काही आमच्याकडे वेगळेपण म्हणून पाहत असतात. लोकांनी जर ख्रिस्ताला स्वीकारावं असं आम्हाला वाटत असेल तर आमच्यातून त्यांना काहीतरी वेगळेपण दिसायला पाहिजे. जोपर्यंत ते दिसत नाही तोपर्यंत ते ख्रिस्ताबरोबर येणार नाही. जेव्हा आम्ही देवाबरोबर चालतो त्यावेळेस आम्ही जगाच्या पावलावर पाऊल टाकत नाही. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, रोमकरास पत्र ह्याचा 12वा अध्याय 2 वचन, रोमन्स चॅप्टर 12 and verse 2. या युगाबरोबर समरोप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या, यासाठी की देवाची जी उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा ती काय आहे हे समजून घ्यावे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.